नमस्कार. आज दिनांक 13 मार्च. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया आजच्या भागात. 13 मार्च 1800 रोजी नाना फडणवीस यांचं पुण्यात निधन झालं. बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातले मुत्सद्दी होते. वयाच्या 20व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणीशीची वस्त्र मिळाली. मात्र एवढं मोठं पद नानांनी आपल्या कर्तृत्वानं आणि मुत्सद्दीपणानं सांभाळलं. आपल्या चातुर्याच्या बळावर त्यांनी राजकीय घडी तर बसवलीच, पण त्यांच्या कामाची तडप, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा याबरोबर पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारा सुद्धा त्यांनी वाढवला. इतिहासात डोकावलं तर नाना फडणवीस यांच्या बुद्धिमत्तेची आणि मुत्सद्देगिरीची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीनं नाना फडणवीसांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतलं मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवलं. संकट काळात मराठ्यांची एकी टिकवून आणि इंग्रजांपासून स्वातंत्र्य रक्षण करणं ही नानांची महत्वाची कामगिरी समजली जाते. ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या प्रभावादरम्यान त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने मराठा साम्राज्याला आणखीन मजबूत बनवलं. इंग्रज, मैसूरचा टिपू सुलतान आणि हैदराबादचा निजाम यांच्या विरुद्धच्या युद्धातही नाना फडणवीसांनी रणनीती बनवली आणि त्यांचा पराभव केला. महाराष्ट्रात पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि सह्याद्री डोंगर रांगांमध्ये वसलेल्या भीमाशंकर या मंदिराच्या शिखराच्या उभारणीचं श्रेयही नाना फडणवीस यांना दिलं जातं. 13 मार्च 1800 रोजी नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा संथ ऱ्हास सुरू झाला. पेशवाईमध्ये 4 असामान्य व्यक्तिमत्वांनी आपली छाप त्या काळावर उमटवली होती आणि त्यांना 3.5 शहाणे म्हणून ओळखलं गेलं आणि त्यापैकीच एक होते नाना फडणवीस. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी 13 मार्च 1940 रोजी सरदार उधम सिंग यांनी लंडनमध्ये ब्रिटिश अधिकारी मायकल ओडवायर याची गोळ्या झाडून हत्या केली. त्या दिवशी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन आणि रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीची बैठक होती. या बैठकीला मायकल ओडवायरही उपस्थित होता. डायरनं आपलं भाषण संपवलं आणि तो आपल्या जागेवर परत येऊ लागला. त्याच वेळी सभेत उपस्थित असलेल्या उधम सिंग यांनी पुस्तकात लपवलेलं रिव्हॉल्वर काढून डायरवर गोळीबार केला. त्यामुळे डायरचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर उधम सिंग यांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि 31 जुलै 1940 रोजी उधम सिंग यांना फाशी देण्यात आली. डायर हा तोच ब्रिटिश अधिकारी होता ज्याने 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बाग इथं जमलेल्या हजारो निरपराध लोकांवरती गोळीबार केला होता. या हत्याकांडामध्ये 1000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलं या सर्वांचा समावेश होता. याच हत्याकांडाच्या वेळी उधम सिंगही तिथे उपस्थित होते. तेव्हा या हत्याकांडाचा मी बदला घेईन अशी त्यांनी शपथ घेतली. डायरला मारण्यासाठी उधम सिंग हे 6 वर्ष लंडनमध्ये राहिले आणि त्यानंतर 13 मार्च 1940 रोजी त्यांनी आपला बदला पूर्ण केला. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 2021 मध्ये प्रदर्शित झालेला सरदार उधम हा क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांना श्रद्धांजली असलेला सिनेमा आहे. उधम सिंग यांची न ऐकलेली कहाणी या चित्रपटातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 13 मार्च 1781 रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेडरिक विल्यम हर्शेल यांनी दुर्बिणीच्या मदतीनं युरेनस या ग्रहाचा शोध लावला. दुर्बिणीतून शोधण्यात आलेला हा पहिला ग्रह होता. युरेनस हा बृहस्पती आणि शनी सारख्या वायूपासून बनलेला महाकाय ग्रह आहे, जो हायड्रोजन, हेलियम आणि मिथेनने बनलाय. युरेनस हा सूर्यमालेतला 7वा ग्रह आहे, ज्याला हिंदी आणि मराठीमध्ये अरुण ग्रह असं म्हणतात. युरेनस या ग्रहावरचा एक दिवस हा 17 तास 14 मिनिटांचा असतो. या काळामध्ये तो त्याच्या अक्षावर पूर्णपणे फिरतो, पण त्याचं 1 वर्ष हे पृथ्वीवरच्या 84 वर्षांच्या बरोबरीचं आहे. त्यामुळे सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी या ग्रहाला पृथ्वीच्या परिभाषेत 84 वर्ष लागतात. आज नो स्मोकिंग डे अर्थात धूम्रपान निषेध दिवस आहे. हा मार्च महिन्याच्या 2ऱ्या बुधवारी जगभरात पाळला जातो, जो धूम्रपानाच्या गंभीरतेचे आणि दुष्परिणामांचे स्मरण करून देतो. धूम्रपान करणाऱ्यांना ही सवय सोडण्यास प्रोत्साहित करणं आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणं हे या दिवसाचं उद्दिष्ट असतं. 1983 मध्ये युनायटेड किंगडममध्ये ब्रिटिश हार्ट फाउंडेशनने हा नो स्मोकिंग डे पाळण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांमध्ये तंबाखू बंदीला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातल्या असंख्य संस्था आणि आरोग्य संस्थांनी हातमिळवणी केल्यामुळे नो स्मोकिंग डेला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि सहभाग मिळाला आहे. दरवर्षी हा दिवस एका विशिष्ट थीमसह साजरा केला जातो. तंबाखू उद्योगापासून मुलांचं संरक्षण करणं ही या वर्षीची थीम आहे. तर हे होते आजचे
अर्थात 13 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला आमचा हा दिनविशेष स्पेशल भाग कसा वाटतोय हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला सांगा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.